मला नाही वाटत की हे लग्न व्हावं. ज्या घरामध्ये माझ्या मुलीचा अपमान होत असेल ते स्थळच मला नको आहे. आम्ही काय मागणी घालायला आलो नव्हतो. मलाही स्थळ नको आहे. नंदू, झालं ना तुझ्या मनासारखं? परत एकदा सांगते, जिचा आधीच एक संसार मोडलाय अशा मुलीशी माझ्या मुलाचं लग्न मला लावून द्यायचं नाहीये. मग मलाही माझ्या मुलीचं लग्न लावून द्यायचं नाहीये. काय बोलताय वर्षा बाळा? हे सगळं मी तुझ्या काळजीपोटी बोलतोय. अगं ह्यापेक्षा दुसरं चांगलं स्थळ मिळेल तुला. बस. अहो नाही नाही, तुम्ही निघायत ना. तुम्ही काही बोलायचं नाही, शांत राहायचं आणि निघायचे. राघव, अरे आपल्या पोरीचं हे दुसरं लग्न आहे. अरे म्हणून काय वाटेल ते ऐकून घ्यायचं. अरे या जगामध्ये खूप समजूतदार माणसं आहेत. त्यांच्या घरात देऊया ना आपल्या पोरीला. पण इथं जर सोयरीक जुळली तर आपल्या वर्षाला पुन्हा त्रास होईल. ही बाई छळ करेल तिचा. मी छळ करणार आहे तिचा? बघ रे, घरात ही आली नाही तर आधीच सासूवर आरोप. अगं आई, ते अहो उलट हिचा त्रास होणार आहे आम्हाला. आणि आता जो मानसिक त्रास तुम्ही माझ्या मुलीला देताय त्याचं काय? नंदू, तो कोण होता? कोण रे नक्की माणूस? असा कसा अचानक मधूनच आला? सांगितलं ना आई, ते वर्षाचे वडील होते. हो, त्यांनी सांगितलं. पण मानलेले खरे की नक्की काय? अगं आई, ते वर्षाचे खरे वडील आहेत. काय माणसं आहेत रे बाबा. नवरा जिवंत असताना बायको विधवेसारखी फिरते आणि एक नवऱ्याला सोडून दुसऱ्याच्या घरी राहायला जाते आणि तिसरी नवऱ्याला कोर्ट कचेरी दाखवते. खरंच तुला असल्या लोकांचे संबंध जोडायचे नंदू? अगं आई, तू अशा परिस्थितीवर ना त्या लोकांची पारख करू नकोस. तुला माहित नाहीये आई, ती सगळी जीवाला जीव देणारी माणसं आहेत. आणि मी का जोडू नये त्यांच्याशी संबंध? सांग ना मला. या घरात माझ्या लग्नाची बोलणी व्हावी अशी तुझी खूप वर्षांची इच्छा होती ना, ती पूर्ण होत होती. मग तू आत्ता अशी का वागतेस? मी कशी वागते? तुला फक्त माझं वागणं दिसलं, पण तो माणूस माझ्याशी कसा वागला ते दिसलं नाही. आई, त्यांना खरंच काही माहित नाहीये का? नाही, मान्य आहे की त्यांचं चुकलंच. पण तू वर्षाबद्दल असं काही बोललीस म्हणून त्यांना राग आला आणि म्हणून ते भावनेच्या भरात तुला बोलले. मग मी सुद्धा एक आई म्हणून माझ्या मुलाचा विचार करूनच बोलते. काय विचार करतेस तू? हे बघ, मला वर्षाशीच लग्न करायचं आहे आणि हे मी पूर्ण विचार करून ठरवलेलं आहे. खरं तर पूर्ण विचार करून मी तिला निवडलंय आणि तिच्याबरोबर मी माझा सुखाचा संसार सुरू करू शकतो आणि तो सुखाचा होईल याची मला खात्री आहे. नंदू, लग्न म्हणजे नुसतं प्रेम आणि एकत्र राहणं नसतं. आयुष्य जोडली जातात एकमेकांशी आणि मला माझ्या मुलाचं आणि माझं आयुष्य अशा घराण्याची जोडू नये असं जर वाटत असेल तर काय चुकलं माझं? हो, मी सुद्धा येणार नाही. चला चला. आई आई ऐका ना. आई 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 थांबा. आई असं काय करताय तुम्ही? कुठे जाताय? आनंदी, हा माणूस जरी गाडीत बसणार असेल तर मी बसणार नाही. नाही नाही आई, आपण घरी जाऊन बोलूयात ना. असं नका करू आई. थांब आनंदी. आई आई नवजीवन सोसायटी. ताई तुम्ही तरी सांगा ना आईंना. असं नका करू. आपण घरी जाऊन नीट बोलूयात ना शांततेत. आई
आनंदी, दरवाजा नीट लावायला सांग. नीट लागलं. दरवाजा ते सदरा अडकलाय त्यांचा. बाबा सदरा अडकलाय. मी ह्या बॅगा घेऊन घर सोडून जाणार आहे. मी नाही थांबणार इथे. आई आई आपण बसून बोलूयात, हा मग ठरवूयात. तू बोल नकोस मध्ये. आनंदी, तुला यातलं काही माहिती नाहीये. तुला राघवनं सांगितलं असेल नसेल मला माहित नाही, पण या माणसामुळे आम्ही खूप सोचलंय. आई आई थांब जरा, तू नको बोलू यांच्याशी, जरा ऐक माझं. नाही, हा माणूसच मला माझ्या नजरेसमोर नकोय. ठरव, तुला या बापासोबत राहायचंय जो तुला 25 वर्षापूर्वी सोडून गेला, की या आईसोबत राहायचंय की बाप सोडून गेल्यावर सुद्धा तिने खंबीरपणे तुझा सांभाळ केला. ठरव ना. त्या माणसाला आधी घराबाहेर काढ, त्याच्या येणार नाही मी घरी. आई मी तुम्हाला खात्री देते, कोणालाही काही त्रास होणार नाही. चला आपल्या घरी. नाही येणार मी घरी, आणि बोलणारही नाही तुझ्याशी. ही सुलक्षणा कुठं गेली असेल? राघवचं आणि सुनबाईचं ऐकेल ना ती? हे असा आम्ही इथं किती वेळ उभा राहू? आजूबाजूच्या लोकांना उगाच प्रश्न पडतील. त्यापेक्षा मी 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 घरातच जातो. का आलात तुम्ही इथे? तुम्ही आलात म्हणून माझी आई निघून गेली. तुम्ही तिकडे नंदूच्या घरी आलात ना, म्हणून माझं आणि नंदूचं ठरणारं लग्न मोडलं. आता माझं आणि नंदूचं लग्न होईल की नाही याची सुद्धा भीती वाटते मला. हे बघ वर्षा, मी सगळं ठीक करतो. हवं तर मी नंदूरावांच्या आईशी बोलतो, मी त्यांची माफी मागतो. पण आई गरज नाहीये. केलेत तेवढे उपकार ना पुरे झाले. जा आता आणि माझ्या आईला घरी परत येऊ दे. हे बघ, मी इथं आल्यामुळे सुलक्षणा राहत नसेल तर मी जातो ना. नसेल म्हणजे? अहो गेली ती बॅगा घेऊन. बघितलं ना तुम्ही? तुम्हाला जरा सुद्धा काही वाटत नाही का हो? तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर इथपर्यंत आलंच नसतं. पण तुम्ही आलात. आणि आनंदी काय हो, ती भोळी आहे. तिला तुम्ही फसवू शकता. आणि आनंदीमुळे ना दादाला सुद्धा वाटतंय की आपण मुलगा असल्याचं कर्तव्य पूर्ण करायला हवं. पण तो हे विसरतोय की तो अशा माणसाला थारा देतोय ना ज्याने बाप म्हणून त्याची कर्तव्य कधीच पूर्ण केली नाही. आणि आता आयुष्यात काही उरलं नाही म्हणून आलाय परत. नाही अगं, काय बघताय तुम्ही? मी 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 कुठे चालला तुम्ही? थांबा. अहो घरात घुसू नका असे. थांबा थांबा म्हटलं. काय झालं? जे बोलले ते टोचलं का तुम्हाला? म्हणून तोडला बोलले का तुम्ही? बाहेर या. कोणाशी बोलते? बाबा बाबा निघून जा इकडून आणि आमच्या आयुष्यात येऊ नका. कळतंय? झालंय बाबा. हो आत गेलेत ते. जे झालं ना त्याची लाज वाटत असणार म्हणून तोडला बोलले त्यांनी. बाबा काही त्रास होतोय का तुम्हाला? बाबा बाहेर या. अशा काही. बाबा बाबा काही त्रास होतोय का? बाहेर या म्हटलं ना. सगळे बोलत आहेत, ऐकू येत नाही तुम्हाला? आई सुलक्षणा, तू आलीस हे बरं झालं. मग आता मी जायचंय की राहायचंय? माझा मुलगा आणि माझी सून तुम्हाला थांबवणार. मग थांबा. एक मिनिट. आई आई एक आई मिनिट. इथे राहायचं असेल
तर काही नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील. सगळ्यात पहिला नियम, ही माझी जागा आहे, हा सोफा माझी जागा, इथे बसायचं नाही. आणि माझी रूम आहे, त्या रूम मध्ये पाऊल ठेवायचं नाही. तुमचा माझा काही संबंध नाहीये. तुम्ही इथे आलात ते वर्षाचे आणि राघवचे बाबा म्हणून. माझ्याशी वेगळा संबंध जोडण्याची काही गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या घरातली वडीलधारी व्यक्ती मी आहे. हे घर माझ्या सांगण्यावरून चालतं. हे तुम्हाला कबूल असेल तर थांबा, नाही तर जा. तू म्हणशील त्या अटी मला कबूल आहेत, पण आता मी राहू ना? सुलक्षणाने इथे बसायला नाही सांगितलंय, तिथे बसतो ना. पाणी. हो हो, छान. बाबा, काय? आईंची उशी आहे, आवडती उशी आहे. पाठीशी ठेवून इथे बसतात सोफ्यावर. त्या उशीचा आकार बदलला ना तर अडचण होईल उगाच. मी दुसरी उशी आणून देऊ तुम्हाला? नाही अगं, कशाला, मी घेतो ना दुसरी उशी. बाबा, काही त्रास होतोय तुम्हाला? नाही अगं, काही नाही. ते झोप खूप आली आहे ना. मी झोपतो. हा, तू जा. गुड नाईट. हे घे बाळा, दूध घे. बाबा लवकर, दूध थंड होतंय. झालं होत आलं. थांब. आनंदी, हो मला चहा दे ग थोडा. हो. घसा कोरडा पडतो. पाय माझे. बाबा, हो खाली कशाला बसलात तुम्ही? नाही ठीक आहे. नाही ठीक कसं? अगं राहू दे. थांबा, खुर्ची आणते. थांबा. बस इथे. थँक्यू. बस. आई, झालं चिंगी, झालं. हे चिंगी, बाळ जरा इकडे ये. हा, अशी इथे उभी राहा. हे घे. तुम्हाला कसं जमतं खालच्या आजोबांसारखं मॅजिक? जसं तुला जमतं. मी काय मॅजिक करते? अगं हे घे आधी. अगं तू सुद्धा मॅजिक करते. म्हणजे आता बघ ना, तू एवढीशी आहेस, पण एवढी जड बॅग घेऊन तू शाळेमध्ये जातेस का नाही? याला मॅजिकच म्हणतात. आज प्रोजेक्ट सबमिट करायचे आणि सगळे पिरियड होणार आहे, म्हणून न्यावं लागतं एवढं सगळं. अरे मग एक काम करायचं ना, शाळेमध्ये जाताना एकच वही घेऊन जायचं आणि जे जे सांगतील ते त्याच्यामध्ये लिहून काढायचं. आणि मग घरी आली की ती पानं फाडायची आणि वेगवेगळ्या विषयातल्या वही चिटकावून टाकायची. असं करता येतं? हा, मग यालाच तर मॅजिक म्हणतात ना.
छान आयडिया, मी ट्राय करते. थांब चिंकी, तिने काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही तिला शिकवायचं नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फार काय दिवे लावलेले नाहीयेत, तिला शिकवायला निघालात ते. अहो चिंकी समोर नका हो बोलू असं. तू शांत राहा आनंदी. तिने कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं तिला कळायला पाहिजे. आनंदी, हो आई. ए बाळा चहा दे ग. आले आले. फार कसा सुकतो रे आजकाल माझा. आई हा दे दे ग बाई दे. बरं आज जरा जास्त काम आहे. हा? गणपती जवळ आलेत ना, काही मूर्त्या दूर पाठवायच्यात मला, म्हणून आज आहे काम. पण काळजी करू नका, मी घरी येईन, चहा टाकेन आणि मग पुन्हा कामाला जाईन. माझी नको काळजी करू, तू कुठे लांब आहेस, हाक मारली की येशील आणि मी घेते अगं चहा गरम करून. हा? आज बाप्पाचे डोळे रंगवायला घेणार आहे. हो वा, आवडतं काम आहे. आज पूर्ण वेळ गुंतून राहणार त्याच्यात ती. बाबा तुम्हाला काही हवंय का? कुठे गेले बाबा? बाबा गेला बाबा. काय ग बाई, राघवा या घरावरची पाटी बदलून टाक रे, म्हणजे परत आला ना त्याला ओळखता आलं नाही पाहिजे की ह्याच घरात आपण आलो होतो ते. ते पाठी बदलून काय होणार आहे? मग कुलूप बदलूया का, नाही तर घरच बदलून टाकूया आपण. आई अहो असं का बोलताय तुम्ही? अहो नंबर असेल तर फोन करा ना त्यांना, कुठे जातील ते? काही गरज नाहीये, ते कुठे ते जाणून घ्यायची. तू तुझ्या कामाला जा, मी माझ्या कामाला जातो, आणि ते कुठे जाणार नाही, ते घरीच येणार आहेत. हा बरं ऐक, हे तू काढलेले चित्र आज फ्रेम करणार आहे मी. आई येतो आम्ही. हो रागा करून घेऊ नकोस, नाही शांत राहायचं. हो तू नीट जा. येते. हो येऊच दे त्याला, येतच नाही घरामध्ये मी. पाटी फुटली. आई मला भूक लागली. शाळा सुटली, पाटी फुटली. आई मला भूक लागली. ए चिचुंद्रेनो जरा गप्प बसा ना, कान किटले माझे. आई अशी काय करतेस, भूक लागली आम्हाला, हो की नाही चिंगी? होय. म्हण तू म्हण. काय? शाळा सुटली, पाटी फुट. आली आली आली. खारी आणली असं सांगू नको, तू आणलीस असं सांग. तुला माहितीये का ते? अगं बाई, खारी, आज खारीचा बेत. मला खूप दिवसाची खारी खायची होती, मी राघवला म्हणतच होते बाळा आण रे आण रे आण रे. आई खारी बिस्किट नाहीये. चिंगी अगं खारी खाऊन तर बघ आधी. चहा बरोबर खारी खातात कशी? काय हे चिंगी, तुला एवढं पण माहित नाही? थांब जरा मी दाखवते. हे बघ, हे ना ही अशी खारी घ्यायची. हा इकडे बघ, आणि ही ना अशी चहात बुडवायची. जर चुकून खारी चहात पडली तर हे अर्ध खारीचं उरलेलं बिस्किट असं आई, हो. बाजूला ठेवायचं आणि चमच्यानी अशी खारी काढून घ्यायची आणि ही अशी चमच्याने वा, तू ट्राय कर. धर, बुडव बुडव बुडव. हा हा, काय ग चिंगी? माझी खारी पण पडली. मला हसत होतीस ना म्हणून झालं. घे आता, खातेस चमच्यानी, खाऊन बघ. आई कधी येणार बाबा? आई मला भूक लागलीये. हो ग वर्षा, येतील ना. कधी येतील? चहा केलास ना तू, थंड होईल तो. नाही होणार. ही बघा मी तुमच्यासाठी खारी आणली आहे, घे. वर्षा, ही खारी आहे ना चहामध्ये बुडवून खायची, पण ती जास्त वेळ बुडवून ठेवायची नाही. नाही तर काय होईल, ती चहात पडते. मग मी ती हाताने खाईन. हाताने काय हात बसतील त्याचं काय? काही काय शिकवतं तिला? अगे राहू दे ग, तिला जसं खायचंय तसं खाऊ दे.
पोचलात का? गेली का चिंगी शाळेत? हो आत्ताच. हे काय आत्ताच सोडलं मी तिला. मला फोटो काढा आणि पाठवा माझ्या मोबाईलवर. फोटो? अगं मी फोटो कसा काढणार? माझ्याकडे अगदी साधा फोन आहे. तुझी खात्री पटत नाहीये का? एक मिनिट. एक मिनिट. अहो ताई, जरा यांना सांगता का मी रेवाला आता शाळेत सोडलं येते. हॅलो, बोला ना. हा नमस्कार. आमची रेवा शाळेत गेली का? अहो रेवा आली गेली आता शाळेत. बर बर, थँक्यू. हा थँक्यू. त्यांना त्या जरा. हॅलो. हा पटली खात्री? हा असं करा, आता पोचवलं तिला शाळेत तुम्ही, तर घेऊन यायचं पण बघा. अगं रेवा सांगत होती की राघव आणायला जाणार आहे म्हणून. नाही, राघव नाही येऊ शकत आहे, त्याला काम आहे. तर पण हे चिंगीला माहित नाही की बाबा येणार नाहीये म्हणून, तर तुम्हीच आणा. बर मग इतरही काही पालक थांबले तसं मी थांबेन ना. तुम्ही काय दिवसभर तिथेच थांबणार आहात? अगं काय व्हॅन वेला नाहीये ना, मग प्रॉब्लेम यायला नको म्हणून म्हटलं मी घेऊन येतो. ठीक आहे, ठेवते. बर. आणि आता चिंगीची जबाबदारी घेऊन काय दाखवायचं तुम्हाला? काय मिळणार तुम्हाला? एक लक्षात ठेवा, ती माझी लेक आहे, तुमची ती कोणीही नाही. चिंगी बाळा, काय अवस्था केलीस ग स्वतःची? आई, एक मुलगा मला शाळेत चिडवत होता की तू तर मुलगी आहेस, तू कशी फुटबॉल खेळणार. आणि त्या आजोबांनी ऐकलं आणि ते त्या मुलाला ओरडले आणि आजोबा माझ्यासाठी नवीन फुटबॉल घेऊन आले. मग ते मला फुटबॉल कसा खेळायचा ते शिकवत होते, म्हणून आम्हाला उशीर झाला. पण त्यांना जेव्हा कळलं ना उशीर झालाय, तेव्हा ते लगेच घेऊन आले मला घरी. हे पाय माझे, त्याच्यामुळे उशीर झाला हो तुम्हाला. म्हणजे यात बाबांची काही चूक नाहीये. आई, घाल ना अंघोळ. हा चल, ये काढते सॉक्स आधी. अरे मी तिला घेऊनच येत होतो, पण आईने तुम्हाला काय सांगितलं होतं? वेळेत घरी घेऊन यायचं, हो ना? तेही जमलं नाही तुम्हाला. आयुष्यात काय जमलंय तुम्हाला? तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडलं, पण मी माझ्या लेकीला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. तिला मी प्रेमाने लाडाने वागवलेलं आहे. तिच्या बाबतीत हा कुठलाही हलगर्जीपणा मी अजिबात सहन करणार नाही. तुम्हाला स्वतःला बाप तर होता आलं नाही, मी त्या पोरीचा बाप आहे. आणि एक लक्षात घ्या, माझ्या लेकीसाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो, कुणाची मी पर्वा करणार नाही. तुम्ही या घरात नाही राहिला तरी मला काही फरक पडत नाही. मी सगळे पैसे फेडणार आहेत तुझे. अरे एका कामानिमित्त इथे बाहेर आलो होतो ना. हा नाही, तू थोडे दिवस त्याला थुकून ठेव ना. अरे बघ ना, जरा प्रयत्न करून बघ ना. आई, हे कुठे? मला नाही माहित. तो माणूस घरात असला की मी त्याच्या थोबाड्याकडून बघत नाही. त्यामुळे तो कुठे जातो, काय करतो, मला काही पडलेली नाही. तुलाही पडू नको देऊ. जाऊ दे ना, गेलं तर बॅग टळली. तुझा तुझ्या कामाला. कुठेही पळून गेलेलो नाहीये मी. अरे मी जर पळून गेलो असतो तर मी फोन केला असता का? नाही नाही नाही, मी सगळे पैसे देणार आहे तुझे. मी हा पाऊस नुसता चिखल रबरबाट. आठवडाच झालाय मेला पाऊस सुरू होऊन, पण तरी सगळीकडे पाणी साठायला लागलंय. वैताग मिला. हॅलो हॅलो, मी भेटतो तुला. हो, आणि बघ मला ना सारखा सारखा फोन करत जाऊ नकोस. हा हो हो हो, देणार मी पैसे सगळे देणार. हो. प्रत्येक बाप आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच करतो, हे तुम्ही म्हणावं. अहो आनंदी, तू मध्ये पडू नकोस. तू सांगितलंस म्हणून मी या माणसाशी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही काय म्हणालात की मी लहान असताना मला कधीच तुम्ही नजरेआड होऊ दिलेलं नाही, हो? तुम्ही जेव्हा सोडून गेला तेव्हा मी कितवीत होतो हे तरी आठवतंय का? तुमचे मित्र, तुमची अय्याशी यांच्या समोर तुम्हाला तुमचा परिवार कधी दिसला?
आता तुम्ही चिंगीशी खूप चांगलं वागता ना, म्हणून या घरात आहात. पण एक कायम लक्षात असू दे, माझ्या बालपणी तुम्ही माझी खूप काळजी घेतली. हे कधीच बोलून दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. अहो अहो थांब सुनबाई, आता त्याला समजावला जाऊ नकोस. अगं त्याचा राग रास्तच आहे ग. तू वड्या घे ना करायला. त्याला ना वड्या खूप आवडतात. वड्या खाल्ल्या की एकदम खुश होईल तो. माझ्या मुलाचं लग्न जरा उशिरा होतंय, पण त्यात त्याची काही चूक नाही. सगळी चूक माझीच आहे हो. पण माझा मुलगा लाखात एक आहे हो. काय झालं, आमचे हे गेले ना, तेव्हा सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली. पण आता सगळं व्यवस्थित केले हो नंदून. तुम्ही निश्चिंतपणे तुमच्या मुलीचा हात माझ्या मुलाच्या हातात द्या. अहो सुखी राहील ती इथं. तुम्ही नंदूचं लग्न ठरवताय? नंदू, मी तुला फोन करतेय, तू फोन उचलत नाहीयेस म्हणून माझा जीव वर खाली होतोय आणि तू इथे तुझं लग्न ठरवतोयस? नाही नाही, असं अजिबात नाहीये. काय हे सगळं करायला मला आईने भाग पाडलं म्हणून. आणि आईने माझ्याकडनं माझा फोन सुद्धा काढून घेतला होता, म्हणून तू केलेले फोन मला कळलेच नाहीत. खरं तेच सांगतो मी, विश्वास ठेव माझ्यावरती. मला हे लग्न अजिबात करायचं नाहीये. हे काय चाललंय गावडे वहिनी? तुम्ही इथं कशाला आलात? बोलावलं नसताना दुसऱ्याच्या घरी वाद घालायची सवय झालीत वाटते तुम्हाला. चला निघा इथून, मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये. कशाला माझ्या मुलाच्या लग्नात अडथळा आणताय? गावडे वहिनी, कोण आहेत कोण हे? अहो ही मुलगी आहे ना, माझ्या नंदूच्या मागे लागली आहे. पण त्याचं लग्न तुमच्याच मुलीशी होणार? काही काय बोलतेस तू? हे बघा, ही मुलगी माझ्या मागे लागलेली नाहीये. माझं या मुलीवरती खूप प्रेम आहे आणि मी हिच्याशीच लग्न करणार आहे. आणि आई, हे तुलाही माहितीये. अहो काय बोलतोय का तुमचा मुलगा? त्याचं ह्या मुलीवर प्रेम आहे? तुम्हाला हे सगळं ठाऊक होतं तर आम्हाला का बोलावलं तिथं? गावडे वहिनी, तुम्ही आम्हाला फसवताय. अहो नाही नाही नाही, माझं ऐका. अहो ह्याचं ना हिच्याशी लग्न होणार नाहीये. माझ्या मुलाचं लग्न तुमच्याच मुलीशी होणार आहे. हे बघा, आम्हाला ही सोयरीकच नकोय. निघतो आम्ही. चल ग. अहो ऐका माझं, मी समजावते त्याला. अहो ऐका ना. अहो तुझ्यामुळे चांगलं आलेलं स्थळ निघून गेलं. ताबडतोब माझ्या घरातून निघ निघ म्हणते ना. आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून सुद्धा निघून जा. काही काय बोलतेस तू? तुझं ऐकलंय ना मी? ते लोक गेले ना बाहेर. आता ही पण माझ्या घरात नाही थांबू शकणार. सकाळी आईने एवढा वाद घातला की काय करावं तेच कळेना मला. मला सकाळी म्हणाली की जोपर्यंत तू मुलीला बघत नाहीस तोपर्यंत मी जेवणार नाही. आणि मुलीला बघितल्याशिवाय तू तिच्याबरोबर लग्न करू शकतोयस का करू शकत नाहीस हे कसं ठरवशील असंही म्हणाली. त्यावर मी काय बोलणार मला सांग. आणि तुला खरं सांगू, फक्त आईचं मन राखण्यासाठी मी या कार्यक्रमाला हो म्हणा. तसंही मी त्या मुलीला हो म्हणणारच नव्हतो. कसं आहे ना वर्षा, मी तुझ्या व्यतिरिक्त कुणाबरोबरही आयुष्य घालवण्याचा विचारच करू शकत नाही. अरे नंदू, पण तुझ्या आईने मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरवला हे तू मला फोन करून का नाही सांगितलंस? मी कालपासून तुला फोन करते, तू माझा एकही फोन उचलला नाहीस. माझा जीव इथे वर खाली होत होता. अरे आणि तुझ्या घरी येऊन बघते तर हे सगळं. अगं कसं आहे, आईने आहे ना माझ्या हातून फोनच काढून घेतला होता. मग तुला कसं कळवणार मला सांग. हे बघ नंदू, जे काही झालंय, मी जे काही बघितलंय ते मी इतक्या सहजासहजी विसरू शकत नाही. पण मला तुझ्याशी बोलायचंय. मला भेट जा. हो येतो मी. आपण भेटून ठरवू की आता पुढे काय करायचंय आपल्याला. तुम्ही आत येऊ का?
काही हवंय का तुम्हाला? नाही नाही, मला काही नकोय ग. मी तुझ्याशी आपलं गप्पा मारायला आलो होतो. बोलू का? अरे वा, काय छान फोटो आहेत ग. तुझ्या या आनंदाच्या क्षणी मी नव्हतो नाही तुझ्या बरोबर. किती गोड हसतेस ग. आता अस्वस्थ वाटतेस. राहुल नाही बघ, म्हणून आलो होतो. राघवनं मुद्दा खोडून काढला म्हणून तुला राग नाही ना? राग नाही आला, पण तुम्ही बोललात म्हणून निदान नंदूशी बोलायला तयार तरी झाले. हा, मग जाऊन भेट ना त्याला. अहो पण काय बोलणार आहोत नाही माहिती मला. काय उपाय असू शकतो याच्यावर? मी का बोलते यांच्याशी? मी नाही बोललं पाहिजे. नंदूच्या आईला मी नंदूशी लग्न केलेलं चालणार नसेल, त्या मला सून म्हणून स्वीकारणार नसतील, तर काय करणार आहोत आम्ही? हो, आणि कोणत्याही परिस्थितीत तुमचा निर्णय बदलणार नाहीये. नाही? हा, मग पळून जा ना. हा, मग नंदूच्या घरनं विरोध आहे ना. हा, मग तू त्याला पळून दे ना. अहो काय बोलताय तुम्ही? त्याला काय झालं? हा, अगं आमच्या जमान्यामध्ये अशी पुष्कळशी लग्न व्हायची, आम्हीच लावून द्यायचो. काय व्हायचं की एकतर मुलीच्या घरच्यांचा विरोध असायचा किंवा मुलाकडचे तयार नसायचे, मग आम्ही त्यांचं लग्न लावून द्यायचो. अशी 3-3 लग्न लावली आहेत आम्ही. आम्ही काय करायचो, एका कोणाची तरी बाईक घ्यायचो, मुलीला तिच्या घरनं पळून आणायचो, तिला एखाद्या देवळात किंवा कोर्टामध्ये तिथं न्यायचो, आणि मग तिथं मुलगा यायचा, आणि मग तिथं आम्ही सगळे मित्र मित्र मिळून त्या दोघांचं लग्न लावून द्यायचो. याच्यामुळे व्हायचं काय माहितीये का, ज्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना आणि घरच्यांचा विरोध आहे, अशा दोघांचं लग्न होऊन जायचं ना. आणि मग काय नंतर हळूहळू घरच्यांचा विरोधही मावळतो. आणि मग एकदा क्षमा मागितली. 1 मिनिट राघव, थांब. ठीक आहे, हे घे. तुला चॉकलेट हवे होते ना, सगळे चॉकलेट तुला घे. हा माझं बाळ सोनं, डब्बा पण तूच घे. मला नको. राघवा, चॉकलेट घे. घे चॉकलेट, घे गे बाई आनंदी, घे. तुम्ही पण घ्या. घ्या, खा चॉकलेट. वर्षा आलीस तू, घे चॉकलेट खा. आई, आज काय आहे काय? चॉकलेट सुटले तुझ्या हातून? हो, तुझा बाप चाललाय ना दुसऱ्या घरात. राघवा, कधी जाणार आहे? उद्या सकाळीच जातील. काय सांगतो? वा वा, उद्याच जाणार आहे? चांगलं. कसं काम? आनंदी, आनंदी खा ग. राघवा, तोंड गोळ करा. तुम्ही पण खाओ. आलो मी. हा, पण एक, घरातनं अजिबात दागिने घेऊ नकोस, फक्त कपडेच घे. काय तूच म्हणालीस ना मला की आपल्याकडे पर्याय नाही म्हणून आपण पळून जातोय. हो नंदू. वर्षा, आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात कुणाला न फसवता करायची मला. बरं नंदू. नंदू, फायनली उद्या आपण नवरा बायको होणार, आपलं लग्न होणार. येस. हो, मिसेस नंदू गावडे. हो मिस्टर वर्षा कर्णी. हा, पण नंदू, सगळं ठीक होईल ना रे? हा, म्हणजे काय, आता सगळं ठीक होईल. आपण दोघे एकत्र असल्यावर कसलं टेन्शन आहे. बरं, आता एक काम करतो मी, आता फोन ठेवतो, घरी जातो मी. काय, मला उद्याची तयारी करायची ना. वर्षा, आपण उद्या भेटूया आणि एकत्र देवळात जाऊया. हा, उद्या मी तुला पिकअप करायला येते, वेळेवर तयार राहा. हा, आणि हो, आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय.
सुनबाई, चला निघायची वेळ झाली. बाबा घेऊन जायला लाडू, चिवडा आणि थोडी शंकरपाळी केली होती. हे सगळं एवढं कशाला ग? मी काही चिंगी आहे का? नाही, तिथे भूक लागली तर खायला बरं पडेल ना. आणि तुम्हाला काही लागलं ना की लगेच फोन करायचा मला, मी घेऊन येईन तुमच्यासाठी. काही हवं असेल तर वाटेत पण घेऊयात आपण. अगं आहेच, खूप झालं. आता आणखीन बाहेरून कशाला परत घ्यायचं? घरात असलेलं कधीही बरं असू द्या. घेतलं ना सगळं सामान, घेतलं ना? आम्ही सगळं घ्या, नाही तर हे राहिलं ते राहिलं म्हणून परत या. नाही, सगळं घेतलंय. शाबास. ए बाई, काय? कुठे नटून थटून कुठे निघालीस? अगं ऑफिस मध्ये फंक्शन आहे माझ्या, तिकडे चाललीये मी. फंक्शनला बॅग कशाला घेऊन चालली? अरे ते ऑफिस मधल्या फंक्शनचं सामान आहे याच्यात, तर काल ऑफिस मधनं येताना मी घेऊन आले होते ना, तेच आता परत घेऊन चाललीये. काल येताना काहीच नव्हतं तुझ्या हातात. तुझं लक्ष असतं कुठे? सतत टीव्ही मध्ये डोकं घालून बसलेली असतेस. जरा घरात कधीतरी लक्ष देत जा. लक्ष होतं माझं, काही नव्हतं म्हणून बोलते रे राघवा. मी आज कुणाला असं उलट नाही बोललं पाहिजे. आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे ना मी. सॉरी आई. म्हणजे खरंच होती माझ्या हातात बॅग. दादा, निघते. हा आनंदी, निघते. हा आई, निघते. काय म्हणजे मला कळत नाहीये. मी फंक्शनला जातेस ना, मिठ्या काय मारायच्या? ते तुला नाही कळणार. निघते मी. हा बरोबर. अगं ए हळूहळू जरा पडशील त्या साडीतून. बरं आम्ही निघतो. हा हो, निघा निघा. थांबा, शंकरपाळ्यांचा डबा राहिलाय. निघा. अगं आता कशाला शंकरपाळ्या? काय ग हेच करत होतीस का रात्रभर? झोपलीस की नाही तू आनंदी? झोप होईल आई नंतर. काय ग बाई, तुम्ही मुली खूप स्ट्रॉंग असता, पण मी खूप गोंधळून गेलो. काय करावं काय कळत नाहीये मला. नंदू तू शांत हो बघू आधी. हे बघ, मी काय घेतलंय ना ते मी तुला सांगते. फार काही घेऊ नकोस. एका बॅगेत राहतील ना तेवढेच कपडे घे, आणि बेसिक औषधं आणि टूथपेस्ट, टूथब्रश, एवढं रोजच्या वापरासाठी जे लागेल ना तेवढंच घे. हा, आणि ह्याच्या पुढे जे काही लागेल ना ते आपण घेऊ ना नंदू. हे बघ, तुझ्या आईच्या घरातलं आपल्याला काहीही नको. तू मला सांगितलं होतंस की नाही, आपला संसार आपण नव्याने सुरू करू. आणि तूही म्हणाला होतास ना की घरातनं येताना कुठलेही दागिने वगैरे घेऊन येऊ नकोस. तसंच आता मीही तुला सांगते, दिवाळीला आपण दोघंही पुन्हा या घरात असू, या आशेवर ते कपडे घरातच ठेव. आणि ज्या गोष्टी रोजच्या वापरातल्या आहेत ना तेवढ्याच घे, आणि ये आता बाहेर. बर, येतो. 5 मिनिटात येतो. ये लवकर. मी थांबली इथे. ये लवकर, नाही तर कोणतरी बघेल. ये रे. हो हो, आलोच. जेव्हा राघवनी विरोध करायला सुरुवात केली ना तेव्हाच निघून गेलाय बाहेर. असाच आहे तो माणूस, असाच आहे. ज्या माणसाला त्याची गरज जेव्हा जेव्हा भासली ना तेव्हा तेव्हा हा माणूस ऐन मोक्याच्या क्षणी परागंदा झाला. असाच आहे तो. तुला मारे विश्वास वाटतोय ना त्याच्याबद्दल? वाटू दे ग बाई. तुला वाटतंय तो बदलला असेल, नाही का रे राघवा? बदलला असेल हो. ताण ना त्याला घरात आण. पण त्या माणसामुळे जर या घरात काही झालं ना आनंदी, तर त्याचा दोष तुझ्यावर जाईल. मी त्या माणसाला दोष देणार नाही, तुला दोष देईन. तुला दोष देईन कारण तू आणलंयस त्याला घरात. ओळखते मी त्याला, खूप ओळखते अगं. अर्ध आयुष्य काढलं त्याच्यासोबत. मी तुझ्या निर्णयाचा मान ठेवते. घेऊन ये त्याला, घेऊन ये. पण
यानंतर जे परिणाम होतील ना त्या परिणामांना तू जबाबदार असशील. समजतं. सुलक्षणा, अगं काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. तुमच्या चुका झाल्यानंतर सावरण्याची तुमची सवय मला सगळी माहिती आहे आणि तुमच्याबद्दल आम्हाला काही जाणून पण घ्यायचं नाहीये. तुम्ही आणि तुमचं आयुष्य काय घालायचा तो गोंधळ घाला. या पोरीनं तुम्हाला आणलंय घरात म्हणून राहत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या घरात तुमच्यामुळे कुठले वाद होता कामा नये. तेच कारण होतं. माझ्यामुळे सुनबाई आणि राघवमध्ये वाद व्हायला नकोय. मला त्रास होत होता म्हणून मी फिरून आलो खाली. गैरसमज आहे तुमचा. तुमच्यामुळे माझ्यात आणि आनंदीमध्ये कधीच वाद होणार नाही. आम्ही अशा परिस्थितीतून गेलेलो आहोत ना की आम्हाला आमच्या नात्याची किंमत माहिती आहे. आमच्यामध्ये अंतर कधीच येणार नाही. तुमच्यामुळे तर कधीच नाही. माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला फार काही महत्व नाही की तुमच्यामुळे मी माझ्या बायकोशी भांडेन. एक लक्षात असू द्या, या घरावर, या कुटुंबावर आनंदीचाही तितकाच अधिकार आहे. तिला जे हवं ते ती करू शकते. मी तिला कधीच थांबत नाही. तिची इच्छा होती मी बाहेर तुमची व्यवस्थित सोय करावी, मी केली. पण तिला नाही आवडली, ती तुम्हाला घेऊन आली. आम्ही तिच्या इच्छेचा आदर करतो. तिने या घरासाठी, या कुटुंबासाठी गेल्या वर्षभरात जे काही केलंय, गेल्या 20 वर्षात तुम्हालाही कधी जमलेलं नाहीये ते. आता ती तुमच्यासाठी जे काही करते ना, किमान त्याची थोडीफार तरी जाणीव ठेवा. ती तुमच्यासाठी आम्हाला कन्व्हिन्स करत असताना तुम्ही खाली राऊंड मारायला गेला होता. हो, मी तोपर्यंत येईन. बाबांना जरा बरं वाटत नाहीये, खोकला येतोय, तर औषधं घेऊन येते. हे बघ, लग्नाच्या बोलणीचा कार्यक्रम आहे, तिथे तू असायलाच हवंस आनंदी. नाही, मी वेळेत येईन. फार वेळ नाही लागणार मला. एक काम करू का, बोलणी झाल्यानंतर जातो आम्ही. नाही म्हणजे कसं आहे, मीच काय, बाबा सुद्धा हवेत ना बोलणी करताना. ते नसले तरी काही हरकत नाहीये. असं का बोलताय तुम्ही? अहो, वर्ष त्यांचे बाबा आहेत. ते सोयरीक जुळताना ते त्या दिवशी त्यांनी काय केलं बघितलंस ना. खरं तर ही बोलणी आहे ना, त्याच दिवशी नंदूच्या घरी पक्की झाली असती. या माणसाने येऊन गोंधळ घातला नसता तर. आणि तरी सुद्धा तुला असं वाटतं की आता सुद्धा त्यांनी असावं? हो, पण त्यावेळी त्यांना काही माहिती नव्हतं. आता माहिती आहे त्यांना. नंदूदादा आणि वर्षा त्यांचं एकमेकांवर प्रेम येते. हे बघ आनंदी, तुझी इच्छा म्हणून ते आज या घरात आहेत. आमच्यासाठी ते घरात असले काय नसले काय काही फरक पडत नाही. असं का बोलताय तुम्ही? आता आपल्या घरात आहेत ना ते. ह्या घराचा भाग आहेत ते. ह्या कार्यक्रमात त्यांनी सहभागी असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, ते होऊ दे सहभागी, माझी काही हरकत नाहीये. पण त्यांना जाऊन कोणी निमंत्रण वगैरे देणार नाहीये. आणि हे बघ आनंदी, आता तू त्यांची जबाबदारी घेतलीस ना, मग आता ते घरात आहेत तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी तू निभावायची आहेस. मी जाऊन त्यांची विचारपूस वगैरे करेन अशी अपेक्षा माझ्याकडून करू नकोस. माझ्यासाठी माझ्या बहिणीचं लग्न होणं हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं म्हणाल तसं करूयात. आपण रिपोर्ट्स काढूयात आणि मग ऑपरेशनची तयारी करूयात. एक मिनिट सुनबाई. डॉक्टर, आपण काही दिवस थांबू शकतो का? काय, आज आमच्या घरी माझ्या मुलीला बघण्याचा कार्यक्रम आहे. आम्हाला आता जावं लागेल. बाबा, हो, रिपोर्ट्स काढूयात ना आधी. नाही सुनबाई, अगं तू घरच्यांचा रोष पत्करून इथं माझ्या बरोबर आलेली आहेस. अशा सासऱ्या करता की जो तुझ्या लग्नातही नव्हता. घरामध्ये आता लग्न असणार आहे आणि माझ्यामुळे त्यात अडथळा निर्माण झालेला मला आवडणार नाही. आपण लग्नानंतर ऑपरेशन करूया ना सुनबाई.
सुनबाई, मी वर्षाच्या आयुष्यातल्या कुठल्याही महत्वाच्या क्षणी तिथं नव्हतो. न कधी हाताला धरून तिला मला शाळेत नेता आलं, न कधी तिला बागेत खेळायला नेलं. तिच्या पास होण्याचं कौतुकही करता आलं नाही ग मला. न तिचं पहिल्यांदाच झालेलं लग्न. पण आता मात्र मला तिच्या डोक्यावरती अक्षता टाकायच्या. किसे फाटके आहेत सुनबाई, पण माहेरचं आहे म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवून मला माझं आयुष्य द्यायचंय. मला माझ्या मुलीचं लग्न लागताना बघायचंय सुनबाई. ऑपरेशन नंतर मी ते न बघू शकण्याचा 1% जरी चान्स असेल ना, तर आपण लग्नानंतर ऑपरेशन करूया ना. एक बाप म्हणून सांगतोय पुढे, एका बापाचं ऐकशील ना? काय झालंय, तिचं लग्न झाले ना. लग्न झालेल्या मुली सासरच्या होतात आणि तुमची परत आलीये म्हणा. आई, तू पुन्हा सुरू झालीस. हो, नाही बोलत बस. वर्षा हा बोलवतो तिला. आहे आतमध्ये, येतेच. वर्षा चल लवकर चल. अरे दादा, दादा थांब एक मिनिट, माझं हे सगळं व्हायचं अजून. अरे काय सगळं तर रेडी आहे, घेऊन जायचं फक्त. चल. अरे नाही दादा, हे बघ, हे ना पोहे आणि कोथिंबीर वडी दोन्ही केलंय आनंदीने. मला ना ते कळतच नाहीये की तिने दोन्ही का केलंय. आणि हे बघ ना, हे इथे हे इथे गुलाबजाम हे कशाला करून ठेवले. बरं, हे आता पोहे आणि कोथिंबीर वडी एकत्र एकाच प्लेटमध्ये ठेवू का? मग गुलाबजाम कुठे ठेवू आणि मग चहा कधी द्यायचा? मला काही कळत नाहीये. ही आनंदी कशासाठी बाहेर गेली आता? आणि किती टेन्शन घेतलेस, कशाला? आनंदी येईल इतक्या. दादा टेन्शन नको घेऊन, येतं काय करू? माझ्यात छोटीशी जरी चूक झाली ना तरी नंदूची आई आमचं लग्न मोडेल. असं काही होणार नाही आणि काही टेन्शन घेऊ नकोस. किती साधं सोपं आहे का ते. काम करते, पोहे ना या प्लेट मध्ये घे. हा, आणि तो गुलाबजाम पोहे नाही, ती कोथिंबीर वडी पोह्यांसोबत ठेव. नाही ते पण बरं नाही. एक काम कर, तू गुलाबजाम वेगळे ह्याच्यामध्ये घे, कोथिंबीर वडी नाही, मग ट्रे लहान आहे ना. मग एक काम कर, आधी पोहे जाऊन देऊन मग चहा. दादा कठीण आहे. आई, अगं बाई, आली. मावशी नमस्कार. दादा तुझीच आठवण काढत होते. बसा तुम्ही, आलेच मी. हा, येते. हा, नमस्कार. 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 तू हे का घेतलंस हातात? अरे पण तू वाढ ना. म्हणजे तुम्ही इथे काय करताय? बाहेर जाऊन बसा ना. तुला किती उशीर, कसं करायचं, कसं करणार आम्हाला? तुम्ही जा बरं बाहेर. बाहेर जा, बाहेर जा. अहो, आनंदी आता काय, पण मला काही कळत नाहीये, काही सुचत नाहीये. काळजी करू नका. एक मिनिट थांबा. हे बघ, तुला माहितीये ते केव्हाचे झालेत आणि मी बाहेरही नाही गेले ग अजून. काय कसं? चहा ठेवायचा इथे. हा, चहा. हे बघ, हे इथे. तुम्ही बाहेर या बरं. बाहेर तुम्ही हा ट्रे घ्या, मी हा घेते. थांबा थांबा. काय झालं? बाबा, अहो इथे कशाला बसलाय तुम्ही? ठीक आहे. नाही, उठा बरं. उठा तुम्ही. अगं सुनबाई, तू कशाला धावपळ करत आलीस इथं? तुम्ही या इथे बसा. तू बाहेर जा. तुम्ही बसा बरं इथे. आधी बसा. नाही, पण मी इथे पडलेलो चालणार आहे का? हो चालेल, आधी बसा. नक्की. तू बाहेर जा. त्या पाहुण्यांना काय हवं नको ते बघ जा.
काय होतंय तुम्हाला? काही हवंय का तुम्हाला? नाही नको, मी बरा आहे. तू बाहेर जा, त्यांना काय हवं नको ते बघ. आनंदी, ए आनंदी. हो आले आई. जा, ती तुला बोलवते, जा. बाबा खरं सांगा, काही त्रास होत असेल ना तर लगेच डॉक्टरांना बोलूयात आपण. अगं नको, त्याची काही गरज नाहीये. मी बरा आहे ना. नक्की का बाबा? तू बाहेर जा, नाही तर सगळे इथे येतील. आराम केल्यावर बरं वाटेल मला. जा तू. बरं, काही वाटलं तर मला आवाज द्या, मी आहे. हो नक्कीच. आराम करा बाबा. हो हो. सगळ्यात महत्वाचं, वर्षाचं दुसरं लग्न आहे हे आपल्यात कुणाला कळता कामा नये. काय? हो दादा, कुठं जायचंय? 2 मिनिटं थांबा. का लपवायचंय की हे वर्षाचं दुसरं लग्न आहे? हे बघ, वर्षाचं दुसरं लग्न आहे, यात मला लाज अजिबात वाटत नाहीये. मला माहितीये रे बाबा, तुला काहीच नाही वाटणार. प्रेमात पडलायस, आंधळा झालायस, लग्न करायचा हट्ट धरलायस. अरे पण ही खाजगी बाब आहे, ही सगळ्यांना कळायलाच हवी का? अगं पण आई, हे कर्णिकांना नाही आवडणार. हो साहेब, कुठं जायचंय? बसा ना लवकर. थांब 2 मिनिटं, बोलतो ना आम्ही. हे बघ नंदू, मी तुझं सगळं ऐकलंय. हा, आता ही माझी अट तुला मान्य करावीच लागेल, नाहीतर अजूनही मी तुझं लग्न मोडू शकते. आई. नंदू, काय ग? अरे ती बघ. हो. काय झालंय नंदू? लग्न कसं पार पडेल याचा विचार करतोयस का? हो हो. मीही त्याचाच विचार करते. हा एवढा सगळा खर्च करून लग्न करणं मला पण पटत नाहीये. पण मला कल्पना आहे की हे सगळं तो माझ्या प्रेमापोटी करतो. आणि खरं सांगू का, मला ना फक्त आत्ता आपलं लग्न दिसतंय. कसं का असेना, एकदाच आपलं लग्न पार पडू दे म्हणजे झालं. तुझी आई जरी म्हणाली ना की बाई ग, एका पायावर उभं राहून लग्न कर, तरी सुद्धा मी तयार आहे. नाही असं म्हणणार नाहीत त्या. मी ना खूप एक्सायटेड आहे. तुला काही दडपण येत नाहीये ना लग्नाचं? गो बाई, कार्यक्रम कसा होईल ना या टेन्शन मुळे ना सकाळपासून काही खाल्लंच नाही मी. मला खूप भूक लागली, आता मी पोटभर खाणार आहे. दे इकडे. अरे आम्हाला तुझं टेन्शन होतं म्हणून आम्ही पण फार काय खाल्लेलं नाहीये दादा. आणि अरे काय चाललंय ते? मला का नाही सांगितलं? काय ओळख? कोथिंबीर वड्या. हा, ये इकडे मला लवकर. पण खायचंय. ये तू खाऊन टाकेल लवकर. खा. थांब नको, तू खेळून आलीस ना, मी भरवतो. थांब. काय झालं तुझ्या सासऱ्यांना? जरा बरं वाटत नाहीये, आराम करतात. तुम्ही औषधं घ्यायला गेलेलात ना? हो. नाही का औषध? जेवणानंतर घेतील ना. नशीबाई, आज त्या माणसाने काही गोंधळ घातला नाही. काय? हा, काय एकटे एकटे खाताय? सकाळपासून मी पण उपाशी आहे. दे रे इकडे. आई, तू लहान आहेस का? तुला कोण सांगितलंय नको खाऊस म्हणून? नाही, आता खूप खाल्ले. नाही नाही नाही, नाही मला पण हवी आहे. आहेत अजून वड्या. आणते 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 आनंदी. हा, ते दे इकडे. हा, हे घे. घे दोन्ही घे. घे दोन्ही घे. वाग वा. आईला भूक नाही लागत का? होय होय सुलक्षणाताई, तुम्ही फक्त तारीख सांगा, आपण पुढच्या तयारीला लागू. हा हो. आणि बरं का, वर्षाला माझ्या वतीनं अभिनंदन सांगा. हा हो हो सांगतो. अहो सांगणार ना तिला. हा नक्की सांगणार. मालती, ए मालती. हो आले. काय हो? अगं सुलक्षणाताईचा फोन आला होता. फायनली नंदू आणि वर्षाचं लग्न ठरलं. बरं झालं बाई, देवाने ऐकलं हो पोरीचं. अगं देवानं केव्हाच ऐकलं होतं, आता फक्त नंदूच्या आईनं ऐकलं. जा देवासमोर साखर ठेवता. मी आता आले. बरं का मालती, आता आपल्याला कंबर कसून उभं राहावं लागणार आहे. आनंदी, आत्ता सुलक्षणाताईंचा फोन आला होता.
कळली बरं का आम्हाला वर्षाच्या लग्नाची बातमी. ये तू ये आतमध्ये ये. अगं बाबा काय झालं बोल ना. बाबा तुम्ही मला म्हणाला होतात ना तुला कधीही काही गरज लागली की तू ये म्हणून माझ्याकडे. अर्थात अगं हे तुझं हक्काचं घर आहे, जो माहेर आहे हे. बोल काय झालं आनंदी? त्याच्या नशिबात बापाचं सुखच नाहीये. मालती बाप, मुलगा, नवरा सगळ्या जबाबदाऱ्या त्याने पार पाडल्या. लहान वयातच आईच्या खांद्यावरचा भार घेतला. आई, वर्षाला चांगलं घर नाही मिळालं ग, पण तरी सुद्धा त्याने तिचा सांभाळ केला, तिला आधार दिला. पण त्याचीही जाणीव होऊ दिली नाही. आमची रमा अचानक त्याच्या आयुष्यातून निघून गेली, पण तरी सुद्धा तो खचला नाही. चिंगीचा त्याने सांभाळ केला. आई, बाबा दोन्ही जबाबदाऱ्या त्याने पार पाडल्या. आनंदी, नंतर तू त्याच्या आयुष्यात आलीस, पण त्याने तुलाही काही कमी पडू दिलं नाही ग. घरातल्या पुरुषाकडून आपण किती अपेक्षा करत असतो. नाही, बाई सुद्धा सगळ्या जबाबदाऱ्या घरातल्या पार पाडते, पण त्याची जाणीव असते. आणि ती जर नसेल ना तर ती जाणीव करून दिली जाते. पण कर्त्या पुरुषाचं काय? त्याने सगळं केलं पाहिजे, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. हा, पण तोंडातून त्याने अवाक्षर काढायचं नाही. कारण 4 जण तयारच असतात बोलायला. झेपलं नाही तर करतो कशाला. आणि त्याने रडायचं सुद्धा नाही, रडू आलं तर. कारण पुरुषासारखा पुरुष तू रडतोस का? असं नसतं रे, असं नसतं. त्याला सुद्धा भावना असतात, मर्यादा असतात. आणि आपण सगळ्यांनी हे समजून घेतलंच पाहिजे. आनंदी, अगं आम्हाला काही जरी लागलं ना, कसलीही मदत लागली ना, तरी राघव लगेच धावत येतो. खरं तर आता आमची मुलगी सुद्धा नाहीये, पण तरी सुद्धा तो आमच्या मुलासारखा धावून येतो. आता त्याच्यावर 3 घरांच्या जबाबदाऱ्या आहेत. आता बास बास. आता हे टेन्शन आपण नको देऊया त्याला. वर्षाच्या लग्नाने जर त्याच्या आयुष्यात आनंद येतोय ना, तर त्याला तो अनुभव दे. अहो चला, उशीर होईल आपल्याला. वर्षाला साडी नाही घ्यायची असं का म्हणालीस तू? अहो आई, नाही तसं नाही. थांबा, काय झालं? आई, वर्षात ताईंसाठी मी स्वतः साडी बनवणार आहे. हा, अगं बाई, स्वतः साडी बनवणार. किती छान कल्पना आहे ग आनंदी. आधी नाही का सांगायचंस? आता त्यांच्यासमोर मी कसं सांगणार? मला माहितीच नव्हतं त्या बाहेर आहेत. पटकन आले त्यांच्या समोरच बोलले. चांगली आयडिया. अरे तू छान बनवशील. अरे बनवणारच ती. आनंदी आहे माझी, जादू आहे तिच्या हातात. बरं आता निघूया लोक. चल. हो आलेच. आई एकदा बघा बरं यादी. हा हा. अगं बाई आनंदी, तुम्हीच बनवली लिस्ट ना? नारळ नाही लिहिले? नारळ 50 नारळ आणि सुपारा सगळ्यांचं मानपान करावं लागेल ना. आणि हळकुंड पण ली. हा, आठवणीने. हो, असं लक्षात नाही राहिलं माझ्या. काय झाला का आराम? बरं आहे का आता? हो बरं आहे. मग आता पुढचा काय वेळ? झोपा काढायचे? तू मला गाडी का नाही घेऊ दिलीस? चालत चाललोय आपण. अहो आपल्याला वेगवेगळ्या दुकानात जायचंय, सामान घ्यायचंय. प्रत्येक वेळी गाडी कुठे लावली असते आपण? मी कुठेतरी पार्क केली असती. आता जर का दुकान लांब असेल का चालत. तू इकडे ये.
ठीक आहे, जाऊ चालत. समोर बघून चाल. त्या माणसाचा धक्का लागला असता, कुठे पडशील वगैरे. द्या ती छत्री. कशाला? अहो, मला सावरण्याच्या नादात ती छत्री कुठेतरी विसराल तुम्ही. मी पकडू शकतो छत्री, काही हरकत नाही. चल. हरवली तर? कशाला हरवेल? आता दुकानात जायचंय, दुकानात बाहेरच राहिली तर? असं काही होणार नाही. माझ्याकडून माझी छत्री मी 4-4 वर्ष वापरलेली आहे. कधीच हरवली नाही आणि हरवू शकत नाही. नको काळजी करूस. रागवलीस ना? मी नाही रागवलं, तुम्हाला जे वाटतं ते करा. म्हणजे तू रागवलीस? अहो नाही रागवली मी. रागवलीस? खरं खरं सांग. नाही रागवली. तिथे जायचंय. चला त्या दुकानात. बरं ठीक आहे, थांब, हात पकड. आता कोण आलं? अरे तुम्ही या ना, या आत या. बसा ना इकडे, बसा. अहो ऐकलं का? ते हे आलेत. हे म्हणजे नेमकं कोण? पाटकर, अहो मी आलोय, राघवचे बाबा. अच्छा, हो बसा बसा, मी आलोच. सॉरी हा, म्हणजे मला पटकन कळलं नाही की कोण आलंय सांगायचं. नाही, तुमचं काहीच चुकलं नाही ताई. काय आपली भेटच उशिरा झाली ना, त्यामुळे नाती जोडायची म्हटलं तरी गोंधळा उडणारच. ही तुमची मुलगी ना? हो, रमा. म्हणजे राघवची पहिली बायको, चिंगीची आई. काय मला तिला भेटता आलं नाही ना. माझ्यासाठी माझी सून म्हणजे आनंदीच. सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं. माझी आणि तिची कधी भेट झाली नव्हती ना, पण जे झालं ते वाईटच झालं नाही का? नाही, आता ती गेल्याचं दुःख किती दिवस करत बसायचं ना. आता आम्हाला सुद्धा आमची मुलगी आनंदीच आहे. म्हणजे जशी रमा होती ना तशीच आनंदी आहे. चला माधवराव, निघूया ना आपण. तुमच्या सगळ्या टेस्ट करायच्यात ना? हो. काही खाल्ले का तुम्ही? नाही तर टेस्ट करताना उगाच अशक्तपणा जाणवेल तुम्हाला. नाही, मी पटकन जेवण वाढू का? तुम्ही थोडस जेवूनच जा. अहो नाही, नको. सुनबाईनं सगळं करून ठेवलं होतं, मी जेवूनच घेतलंय. बरं मग चला. नाही, थांबा, मी आले. हा, पटकन आले, थांबा. ती माझी पिशवी. हे ना तुम्ही लाडू ठेवा बरोबर. भूक लागली, चक्कर आली तर पटकन खाऊन घ्या. आणि आज बघा पाऊस सुद्धा पडत नाहीये, गरमच होतंय. पाण्याची बाटली सुद्धा जवळ ठेवा. मी थर्मास मध्ये पटकन चहा करून देऊ का? अगदी आनंदीची आई शोभता. नाही, बरोबर आहे, मुलगीच मानता ना तिला. आणि चहा वगैरे काही नकोय हो. हे सगळं एवढं दिलंय ना, आणि मला काही होणार नाही. पाटकर आहेत ती माझ्यासोबत. ठेवा. चला निघूया. हो. या. चल या. येतो. सांभाळून जा. चल ग, आलो. हो, या. चला. वर्षा, काय ग बाई, मला ना सुचत नाहीये कुठली साडी नेसू ग मी. नाही, यजमानी नाही ना लग्नात, जरा धड दिसली पाहिजे मला. सांग. आई मी काय म्हणते, सांग ना. तुझा नवरा परत आलाय तर तुझं पण लग्न लावून देऊया का त्याच्या बरोबर? आडाय का जिभेला? काय बोलतेस आईला? अगं मग काय? लग्न करून पश्चाताप झालाय मला. मग काय असं बोलतात का? अगं सगळ्या साड्या तूच लावून बघतेस तुझ्या अंगावर. माझं लग्न आहे ना, माझ्या अंगावर एक तरी साडी लावून बघशील की नाही? तुझंच लग्न आहे, घे ही तुला चांगली दिसते. बघ ही आहे की नाही, छान आहे ना, चांगली दिसेल तुला. हे बघ, काय रे, तुमच्या आधी तुमच्या साड्या आल्या आणि भिजलात काय? छत्री नव्हती नेलीत? कसे रे तुम्ही उभे काय? जा ना, जा. एक मिनिट दादा. अरे तुम्ही पिवळी साडी खरंच आणली नाहीयेत का? तूच तर नको म्हणाले, तुझ्याकडे आहे ना पिवळी साडी? दादा नाही, ह्यांनी बघितली पण चांगली नव्हती वर्षात. चांगली मिळणारच नव्हती. दुसरेपणाच्या लग्नाला कशाला हवी आहे ना नवी पिवळी साडी? अगं ए वर्षा, चिंगी बाळा, तू बाहेर जाऊन दूध पितेस? होय. ये. सगळं संपवायचं हा चिंगी? हो आई. हा. बाबा,
काही बोलायचंय तुम्हाला माझ्याशी? बसा. काय झालं? काल पाटकरांसोबत डॉक्टरांकडे गेलो होतो टेस्ट करायला ना, त्याचे रिपोर्ट्स आज यायचे आहेत. बरं, किती वाजता येणार आहेत? आता थोड्या वेळानं. पाटकर म्हणत होते की मी एकटा जाऊन घेऊन येतो, पण मीच त्यांना म्हटलं की मी येतो तुमच्या सोबत. काय डॉक्टरांशी बोलता आलं असतं ना. आनंदी, खूप भीती वाटते. काय की रिपोर्ट मध्ये भलतं सलतं काही आलं तर वर्षाच्या लग्नावरती त्याचा परिणाम होईल ना. त्याचा विचार नका करू तुम्ही, अजिबात काळजी करू नका. सगळं व्यवस्थित होणार. मी येते तुमच्या सोबत रिपोर्ट्स घ्यायला. तू आलीस बरोबर तर चांगलंच आहे. मग पाटकरांना सांगतो ना काय येऊ म्हणून. आनंदी. हो आई. हा आले आले आले. हा बाबा, जरा बाजूला बाजूला बाजूला. काय झालं? एक मिनिट. हा. आनंदी, अगं खूप आराम आहे मला. बरं वाटतंय ना? हो ना, अजिबातच दुखत नाहीये. हा. वा, चला बाई, काळजीच मिटली माझी. आनंदी, आता तू आणि हे पितांबरी क्युअरॉन प्लस ऑइल घरी असताना मला कसली काळजी. आता एकच काळजी. कसली काळजी आई? चहाची. हे पाय माझे, लगेच देते चहा. एक काम करते आनंदी, हॉलमध्येच दे चहा. मी अशी दुडदुड दुडदुड चालत जाते. हा, अजिबात मला त्रास होणार नाही. तू चहा तिथेच आणून दे. हे बघा, हे बघ. वा वा वा. आनंद, राघवा, बरं वाटतंय मला. आनंदी, घसा ओला करतेस का ग बाळा? चहाने. आले मी, आले. हे घ्या. सावकाश. वा 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 वा, काय चहा बनवलास ग पोरी? हो, चहा घ्या. काय ग, कुठे गेली होती सकाळी सकाळी? लग्नाच्या शॉपिंगला. एकटीच? अगं हो, काल पगार झाला माझा आणि मग मी म्हंटल माझ्यामुळे कशाला ना कुणाला त्रास, म्हणून मग गेले. हो, काय 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 आणलं काय? बघू बघू. दाखवते. हे बघ, दागिने आणले. अगं हा हार आहे, हे कानातले आहेत. हा अजून एक हार आहे आणि या बांगड्या आहेत. या बघ, छान आहेत ना? बाई, काय वर्षा, लॉटरी बिटरी लागली की काय ग? हा, सोन्याचे दागिने ते तुला पण खरे वाटले ना? म्हणजे? अगं म्हणजे खोटे दागिने आहेत हे. काय? खोटे दागिने का घेतलेस? दादा, अरे माझे सगळे दागिने अतुलने विकले आणि आता दुसऱ्या लग्नात पुन्हा दागिन्यांचा खर्च कुठे करणार ना, म्हणून म्हटलं. का नाही करणार? मी करेन ना. वर्षा, अगं तुझं लग्न आहे. इथून पुढे तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे. तुझं छान तुझं कुटुंब असणार आहे. तुझ्यावर खूप प्रेम करणारा तुझा नवरा आहे. सगळ्या गोष्टींची सुरुवात किती सुंदर गोड पद्धतीने झाली पाहिजे. आणि हे काय, हे त्या नंदूच्या आईसारखंच वागतेस तू. तसं नाही दादा, पहिल्या लग्नाचा सगळा खर्च तूच केला होतास आणि आता ह्या पण लग्नाचा उगाच खर्च नको रे. तुला हे लग्न करायचंय ना? तू सुखी आहेस ना? हो दादा, तू म्हणालास तसं लग्नानंतर खऱ्या अर्थाने माझ्या संसाराला सुरुवात होणार आहे. खूप खुश आहे मी.
बस, बाकी इतर कुठल्या गोष्टींचा हिशोब करायचा नाही, कळलं? नशीब काढलंस ग बाई वर्षा. बाप कसाही निघाला ना तरी भाऊ मिळाला तुला बापासारखा. माझ्या ओळखीच्या काही संस्था आहेत ना, त्यांच्याकडे तुम्ही अप्लाय करू शकता. हो हो चालेल. पण आपल्याला ऑपरेशन लवकरात लवकर करायला हवं. या संस्थांकडनं पैसे मिळायला वेळ लागतो. बरेच पेशंट्स असतात ना. आर्थिक मदत मिळायला समजा विलंब होणार असेल तर मग त्याच्यावर काही पर्याय? जर या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं असेल तर तुम्हाला पैशाची तरतूद करावीच लागेल. अजून एक ऑप्शन आहे ना, तुम्ही बँकेमध्ये लोन साठी का नाही अप्लाय करत? हो, मी घरी बोलून बघतो, सांगतो त्यांना. जे काही करायचंय ते लवकरात लवकर करा. हे ऑपरेशन आपल्याला तातडीनं करायला हवं. हो. बाबा हा? बाबा बाबा काय त्रास झाला म्हणे तुम्हाला? अगं आम्ही रिपोर्ट्स बद्दल बोलत होतो आणि माधवरावांना अचानक चक्कर आली. बाबा आता बरे आहात ना तुम्ही? हो हो मी बरा आहे. रिपोर्ट्स आले ना डॉक्टर? मग काय काय रिपोर्ट्स मध्ये? ट्यूमर पसरलाय. अजून वाढ झाली तर दृष्टी जाऊ शकते. अरे नाही बाबा इथे नका हो बसू. नाही ठीक आहे मी. नाही, आता तुम्ही म्हणालात बरं वाटतंय मग तुम्हाला. हो. मला सांगा नेमकं तुम्हाला काय होतंय आता? दम लागलाय, दम. पाणी आहे, पाणी. पाणी बाबा पाणी द्या. बाबा हो त्रास होत असेल तर घरी जाऊयात ना आपण. अगं काही त्रास होत नाहीये, पाणी प्यायलं की बरं वाटेल मला. पाणी प्यायलंय ना, आता बरं वाटलं. थोडा वेळ बसू दे इथे. थोडा वेळ बसू द्या, आपण थांबूयात. आनंदी इकडे ये जरा. ये. माधवराव आता इथे शांत बसा. आलो आलो. कुठेही जाणार नाही. हो येस. आनंदी सॉरी, पण मी काय म्हणतो, त्या ट्यूमर मध्ये डोक्यावर परिणाम होतो का ग? नाही बघ ना कसे वेड्यासारखे वागतात ग ते. तर नाही हो बाबा, मलाही खूप काळजी वाटते. मला असं सारखं वाटतंय की मी ह्यांना सांगून टाकते ह्यांच्या आजारपणाबद्दल. हे अजून इथंच आहे. ओ दादा, तो बघ तो माधव. कुठे? अरे कुठे आहे? आताच तर दिसला मला तो त्याच्यासारखा माणूस होता. अरे मग अचानक कुठे गायब झाला म्हातारा? तू ये ना तिकडे बघ. चल पण. अगं मी काय म्हणतो, राघवला सांगायचं की नाही ते नंतर बघू आपण. आधी माधवरावना इथून घेऊन जाऊया. माधवराव, नाही मी काय म्हणतो, तुम्हाला बसायचं आहे, आराम करायचं ना, मग घरी चलून आराम करा. नाही पण मी बसतो ना इथे, खूप बरं वाटतंय. चला ना घरी. बबन नसेल ना तिथे, मग मला खुर्ची कोण देणार? बोलवतो बबनला, आपण सोसायटीच्या आवारात बसूया. चला चला चल चला 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 चला. नाही मी बसतो ना. अरे असं काय करताय माधवराव? चला. नाही नको, इथं मोकळ्या हवेत बरं वाटतं मला. आनंदी एक मिनिट इकडे ये. मला वाटत नाही हे ऐकतील असं, आणि माझी गोळी घ्यायची वेळ झाली आहे की नाही. मी पुढे होतो. तू सांभाळा त्याला. सांभाळता ना, मी होतो बस. ओ दादा चला जाऊया ना. अजून किती वेळ थांबणार हो आपण इथं? अरे पण तूच तर म्हणला ना तुला आता माधव दिसला म्हणून. मग हो नाही हो, हे ना हे दिसले मला तिथं, मला वाटलं माधवच आहे. चला जाऊया ना आपण आहे ना, उद्या त्यांचे पूर्ण डिटेल्स घेऊन येऊया. आडनाव गिडनाव समज. चला ना. ठीक आहे चल. चला. बाबा बाबा तुम्ही चला बरं आता घरी. नाही नको, आता इथे नाही बरं ऐका तुम्ही माझं. नाही, आवाज छान आहे ना. नाही तुम्ही घरी चला. त्रास झाला तर काय करणार आपण? पाऊस पण येणार आहे आता. चला पाऊस येतो बरोबर आहे. तुम्ही ऐका ऐक माझं. ना, ऐक बाबा ना. तुम्ही ऐका. आनंदी काय झालंय? तुम्ही वर्षाताईंच्या लग्नात खर्च करताय ना. वर्षाताईंना असं वाटतं की खर्च केलेला मला आवडत नाही. ती म्हणाली का असं? नाही, पण मला कळलं त्यांना असंच वाटतंय. मग तिच्याशी बोलायचं किंवा मला येऊन सांगायचं. तू इथे येऊन बसलीस. त्यांच्या मनात माझ्याविषयी इतकी कटुता आहे ना की मला खरी आवाजच नाही वाटत.
तू वर्षाचं बोलणं एवढं मनाला लावलंस? तिच्या आयुष्यामध्ये इतके कठीण प्रसंग होऊन गेले, त्यामुळे आपल्याला वाटतं की ती मोठी झाली आहे. काय नाही, ती तेवढीच आहे. आता चॉकलेट मिळालं तर खुश होते, नाही मिळालं तर रुसून बसते. एका पॉइंट नंतर तिचे विचार थांबतात. अशी आपली वर्षा आहे. अगं ती काहीतरी बोलली, ती गोष्ट तू इतकी मनाला लावून घेतलीस आणि इथे येऊन रडत बसलीस. ती वर्षा तर वर्षा, तू पण लहान झालीस का? तुम्हा दोघींपेक्षा चिंगी मला मोठी वाटायला लागली आता. असं नाही, एक वेळेस त्या माझ्यावर रुसल्या, फुगल्या, चिडल्या तरी चालेल मला, पण असं गैरसमज करून माझ्याशी बोलत नाही ना, याचा त्रास होतोय अहो मला. ते सगळे गैरसमज दूर होतील. आता लग्न जवळ येत आहे, लग्नाची सगळी कामं सुरू होणार आहेत. ती तूच करणार आहेस, ते ती स्वतः बघेल तिच्या डोळ्यात. हे लग्न सागर संगीत पार पडावं म्हणून तू जे काही करणार आहेस, तुझे सगळे प्रयत्न, तुझे अथक परिश्रम ती स्वतः तिच्या डोळ्याने बघणार आहे. सगळे गैरसमज दूर होणार आहेत. तिला कळेल मग तुझं तिच्यावर किती प्रेम येते. काय नको त्या गोष्टी तू मनात आणतेस. हे बघ, तिचं लग्न आहे ना, त्यामुळे ते लग्नाच्या आधी ते काय काय रडायचंय, चिडायचंय, ओरडायचंय, तिचं काय ते होऊन जाऊ दे एकदाच. काहीतरीच बोलतात. ती गोड हसलीस, ती दुखावलीस ना की अख्खं जग थांबल्यासारखं वाटतं.